अरे यार तू तू का आलीस? मी सांगितलं होतं ना नाही आलीस तरी चालेल. आणि कामं कोण करणार? अचानक प्लॅन बनवला सलीलने, नाही म्हणता नाही आलं. एनिवे, हाऊ वॉज युअर डे? खूप काम होतं का? नाही, मी थोड्या वेळापूर्वी आलोय. पण एक वेळ खूप काम असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय. म्हणजे? अगं, गीता काकी, आई आणि आजी ह्यांच्या हट्टामुळे मी आज दिवसभर मोनिका सोबत होतो. हो, हे मला माहितीच नव्हतं. मानसी, ती जेव्हापासून घरी आली आहे ना, मला असं सफोकेट झाल्यासारखं होतं. इतकं विचित्र वागून ज्या तोऱ्यात ती माझ्यासमोर वावरते ना घरात, मला नको नकोसं झालंय. मला प्रचंड राग येतो तिचा. आणि जे मला आवडत नाही तेच माझ्या नशिबात काय आहे. मानसी, ती वाक्याला खिजवते मला कळत नाहीये. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मी काय करू? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतो आणि तू मला फुलं कसली देतेस? अरे मग काय करू? मला कळतच नव्हतं तुला शांत कसं करू. हे बघ, तुला जो त्रास होतोय त्याचा त्रास मलाही होतोय. मला कळतच नव्हतं तुला कसं समजावू, काय बोलू. म्हटलं मी नाही, निदानी फुलं तुला शांत करतील. म्हणून मी आपलं फुलं. असो, जाऊ दे, गेला आजचा दिवस. निघूया? येस. आणि हा, जाता जाता आपली कॉफी. येस, चालेल. आणि तसंही आता लग्नानंतर एकदा तू बेंगलोरला गेलीस की आपल्याला एकत्र कॉफी पिता येईल की नाही. अगं मानसी, तू सिरियस काय होतेस? मी गंमत करत होतो. पण ते खरं आहे विक्रांत. आज सलील सुद्धा बोलता बोलता म्हणाला की बँगलोरला तुझं हे रुटीन नसणार. आठवतंय तू सुद्धा मला मागे विचारलं होतं की तू लग्नानंतर इथे काम करशील का? तेव्हा मला जाणवलं नाही, पण नाही विक्रांत, मी हे सगळं सोडून नाही जाऊ शकणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो.
मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.